व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग. सर्वांचं स्वागत आहे आपल्या मॉर्निंग मेडिटेशन या सेशन्स मध्ये. आय होप सर्वजण खूप छान पद्धतीने तुम्ही तुमची दिवाळी, सगळ्या सुट्ट्या, सगळं छान एन्जॉय केलेलं असेल. आणि सोबतच सर्वांनी, कारण की दिवाळीचा क्षण आहे, तर काही ना काही करंट मध्ये, पास्ट मध्ये काही ना काही असे इश्यू झालेलेच असतील लहानपणापासून आजपर्यंत. कधी कपडे घेतले नाही, कधी फटाके घेतले नाही, कधी भावा बहिणीकडे कधी प्रॉपर पाहुणचार झाला नाही, दानदक्षिणा आली नाही, मुलांसाठी खाऊ आला नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप भांडणं पण झाले असेल, नाराजी पण झाली असेल. तर मला पूर्ण विश्वास आहे सर्वांनी फॉरगिवनेस पण खूप छान केलं असेल. सोबत सोबत जे तुम्हाला मिळालं आहे नॉर्मलिटीपेक्षा, ते सगळं जास्त मिळालं आहे. लोकांच्या अंगावर कपडे नाही, तुमच्या अंगावर चांगले कपडे आहे. लोकांना खायला अन्न नाही, तुम्हाला फराळ आहे. लोकांच्या घरी दिवा जळत नाही, तुमचं घर लाइटिंग न भरलं आहे. समोरच्याला खर्च करायसाठी पैसे नाही, आपण 1,000 2,000 10,000 जाळून टाकले, त्याने आगच लावली ना आपण फटाक्याच्या रूपात त्याला. पण एन्जॉय केलं, हॅपीनेस मिळाला. हे सगळं काही लाडू आहे, खूप काही आहे ज्याचा तुम्ही आस्वाद घेतला, ज्याचा तुम्ही एन्जॉय केला, ज्याला तुम्ही हॅपीनेस मध्ये कन्वर्ट केलं. खूप साऱ्या लोकांच्या नशिबात ह्या गोष्टी नाही आहे. जगात अशी लोक आहे ज्यांनी 10 दिवसापासून आंघोळ नाही केली आहे, आणि आपण चंदन उठणं लावून आंघोळ केली आहे. बरोबर. पण मला पूर्ण एक आशा आहे, इतक्या दिवसापासून सगळेजण माझ्यासोबत कनेक्ट आहे, तर सर्वांनी खूप ग्रॅटिट्यूड दिलं असेल या दिवाळीच्या सेशनला, दिवाळीच्या सणाला, की तुमच्या नशिबाने, तुमच्या कर्माने, तुमच्या मेहनतने, तुमच्या परिवाराने तुम्हाला ह्या लेवलवर आणून ठेवलं की तुम्ही लाईफला एन्जॉय करत आहे. आणि ब्लेसिंग सुद्धा खूप दिले असेल. ब्लेसिंग सुद्धा तुम्ही खूप दिले असेल. सगळी नकारात्मकता विसरून दुसऱ्यांच्या लाईफमध्ये आणखी छान प्रोग्रेस झाली पाहिजे, या उद्देशाने तुम्ही सर्वांना खूप खूप ब्लेसिंग्स तुमच्या थ्रू दिल्या असेल. लोक फटाके फोडत आहे, प्रदूषण होत आहे, जे काही होऊन राहिलं प्रॉब्लेम, ठीक आहे. पण तुम्ही ऍज अ ह्युमन बिइंग, ऍज अ काइंड पर्सन, ऍज अ कम्पॅशनेट, तुमचं बिहेवियर जे आहे, याला उद्देशून तुम्ही ह्या नेचरला, त्या मदर अर्थला तुम्ही ब्लेसिंग्स दिल्या असेल, की लवकर लवकर हील हो. हा प्रदूषण जे धुवा झालेला आहे, याला लवकर क्लिअर करून खूप सारा ऑक्सिजन या नेचरमध्ये, ह्या वायुमंडलात तू प्रवाहित कर. थँक्यू मदर नेचर. थँक्यू नेचर, प्लांट्स, हे वायुमंडल, सूर्याचा प्रकाश, यांना तुम्ही खूप खूप ब्लेसिंग्स दिले असेल. खूप लविंग एनर्जी पाठवली असेल तुम्ही सर्वांना. फटाके फुटत आहे, बँड वाजत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे, तुमचे कान दुखत आहे, डोकं दुखत आहे, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊन राहिला प्रदूषणामुळे. त्यामुळे चिडचिड न करता, रागराग न करता, तुम्ही सर्वांनी खूप लव्हिंग एनर्जी सर्वांना दिली असेल. तुमच्या रिलेटिव्हजला, स्वतःच्या फॅमिली मेंबर्सला,
स्वतःच्या नेबर्सला, सर्वांना तुम्ही खूप साऱ्या ब्लेसिंग, खूप साऱ्या लव्हिंग एनर्जी, खूप सारा काइंडनेस, कम्पॅशन ह्यावेळेस तुम्ही शो केला असेल. हॅपीनेस शो केलेला असेल, ब्लेसिंग्स शो केलेल्या असेल. आणि जर तुम्ही नाही करू शकले, तर आता विचार करायची गरज आहे. आजचा आपला टॉपिक आहे ह्याच उद्देशाला धरून, ह्याच विषयाला धरून, की लव्हिंग एनर्जी, काइंडनेस, कम्पॅशन, हॅपीनेस, लव, अनकंडिशनल लव, युनिव्हर्सल लव हे काय आहे. आजचा आपला टॉपिक आहे अनाहत चक्र. काल आपलं रिव्हिजन क्लास होता. त्यामध्ये मी सगळे स्टार्ट पासून चक्रचं नॉलेज 15-20 मिनिटांमध्ये मी कव्हर केलं. यामध्ये आपलं एक ओव्हरऑल रिव्हिजन होऊन गेली. आज आपण बघू अनाहत चक्राबद्दल. अनाहत चक्र ऍक्च्युली सेंटर आहे. वरचे 3 चक्र आणि खालील 3 चक्र, मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, सर्वायवल, एन्जॉयमेंट आणि त्याच्यानंतर एक्सपान्शन, हे 3 चक्र खाली. वरचे 3 चक्र आर्ट, क्रिएटिव्हिटी, बिग विजन, बिग थॉट, आणि हा तर म्हणा एक युनिव्हर्सल एक्सपान्शन आहे. सेम लेवलवर जसं खाली आहे, मूलाधार चक्रमध्ये आपण क्रिएट करत होतो ऍज अ सर्वायवलसाठी. विशुद्धी चक्रावर आपण क्रिएट करतो सोशल वेलफेअरसाठी, समाजाला काहीतरी देण्यासाठी. दोन्ही एकच आहे. पण विशुद्धी चक्राचं काम आहे मोठ्या लेवलवर लोकांसाठी तुम्ही काय करू शकता, तुमच्या परिवारासाठी तुम्ही काय करू शकता, येत्या पिढीसाठी तुम्ही काय करू शकता, मोठ्या लेवलवर बिग थिंकिंग. मूलाधार चक्र सेल्फिशनेस म्हणा किंवा सेल्फ सेंटर, की ज्याच्यामध्ये स्वतःचा परिवार किंवा स्वतःचं जीवन जगण्यापुरतं तुम्ही निर्माण करून राहिले कोण्याही गोष्टीचं. त्यानंतर एक चक्रवर आज्ञाचक्र, इकडे स्वादिष्ठान चक्र. दोन्ही चक्र काय करून राहिले, स्वादिष्ठान चक्र तुम्ही जे क्रिएट केलं त्याला तुम्ही उपभोग घेत आहे, एन्जॉय करत आहे. इथून जेव्हा तुम्ही ह्या चक्रावर शिफ्ट होता त्यावेळेस तुम्ही जे क्रिएट केलं ते एक एक व्यक्तीपर्यंत, एका एका अशा तत्वापर्यंत पोहोचलं पाहिजे ज्याला त्याची नीड आहे. या उद्देशाने आता तुम्ही त्याचं एक्सपान्शन करत आहे. आणि ह्या चक्रावर तुम्हाला हे माहित पडते की तुम्ही तुमच्यासोबत जितके लोक जुळत आहे, जितक्या लोकांना फायदा होत आहे किंवा एन्जॉयमेंट होत आहे, तितकं जास्त तुम्हाला आनंद होत आहे. मणिपूर चक्र तुमच्या विचारांना एक्सपांड करते. म्हणजे घर आहे छोटस, तुम्हाला बंगला पाहिजे. एक छोटीशी गाडी आहे, तुम्हाला BMW पाहिजे. हे जे मोठं रूप आहे ना, ते मोठं रूप म्हणजे मणिपूर चक्र. त्याच वेळेस हा जो सहस्त्रार चक्र आहे, हा पॉइंट आहे पूर्ण ब्रह्मांडासोबत कनेक्ट होण्याचा. हा पॉइंट आहे तुम्ही जिथून तुमची पूर्ण ऊर्जा अनंतमध्ये सोडत आहे. बिग अँड बिग थॉट, मोठ्या लेवलवर. ठीक आहे, हा तर चक्र तो आहे. पण हे वरचे 3 आणि खालचे 3 याच्या मधात एक चक्र आहे, ते आहे अनहत चक्र. अनहत चक्र तुमच्या जीवनामध्ये एक असं ट्रान्सफॉर्मेशन, एक डोअरचं काम करत आहे. एनर्जीचा डोअर म्हणा, तुमच्या जीवनातलं ट्रान्सफॉर्मेशनचं डोअर म्हणा, संसार ते अध्यात्म याच्यामध्ये शिफ्ट होण्याचं डोअर, ह्या युनिव्हर्स ह्या नेचर सोबत कनेक्ट होण्याचं डोअर. हे खाली 3 अलग चक्र आहे, वरचे 3 अलग चक्र आहे. पैसा, प्रॉपर्टी, संपत्ती, सगळं सगळं तुम्हाला सगळेचे सगळे चक्र देतात, 7ही चक्र देऊ शकते. पण क्वालिटीमध्ये चेंज होत आहे. आणि चेंज होण्याचा जो सेंटर आहे तो आहे अनहत. इथे सेल्फ लव्ह, सेल्फ केअर, सेल्फिशनेस, फॉरगिवनेस, ग्रॅटिट्यूड, कम्पॅशन, काइंडनेस, हॅपीनेस, लव्ह, हे सगळे गुणधर्म ह्या ठिकाणी येतात. आणि हे जितकेही गुणधर्म आहे ना, हे स्वतःसाठी आहेच नाही, किंवा स्वतःसाठी आहे तर अशा वेणी आहे
की जिथे तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं. आता नेचर म्हणत आहे, जर आणखी डेव्हलपमेंट करायची आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या हायर एनर्जीमध्ये, हायर फ्रिक्वेन्सी सोबत जर कनेक्ट व्हायचं आहे, तर तुम्हाला आता स्वतःवर ध्यान देणे आवश्यक आहे. खूप झालं परिवारासाठी जगणे, संसारासाठी जगणे, एक्सपान्शन करायच्या मागे लागणे. आता थोडंसं स्वतःवर लक्ष द्या, कारण की आता तुम्ही हायर लेवलवर जाण्याच्या मार्गात आहे. तुम्ही स्पिरिच्युअलिटी मध्ये वाढत आहे. तुम्ही स्वतःला सोडून, परिवाराला सोडून समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने तुम्ही जगत आहे. अशा वेळेस तुमची ऑरा, तुमची एनर्जी, तुमची फ्रिक्वेन्सी खूप हाय लेवलवर असणे आवश्यक आहे. आणि हायर फ्रिक्वेन्सी, हायर एनर्जी ऑलवेज डिमांड करते की तुमचं शरीर, मन, वचन किती प्युअर आहे. तुमच्या मनात किती करुणा आहे, दया आहे, क्षमाशीलता आहे, किती थँक्स गिव्हिंग आहे, धन्यवादचे भाव आहे, किंवा आशीर्वाद देण्याची वृत्ती आहे. हे सगळं काही फक्त एकट्यालाच खायचं आहे की वाटून वाटून सर्वांचं पोट भरायचं आहे. हे खूप सारे पॉइंट आहे, हायर लेवलचे पॉइंट आहे. तर ह्यासाठी जो मिडल चक्र आहे ना, तो आहे अनहद. अनहदचं नाव समजून घ्या. अनहद, आहत, अनाहत किंवा अनआहत. अनआहत म्हणजे आहतचा अर्थ असते दोन गोष्टी एकामेकाला लागते, त्यानंतर जो आवाज होते त्याला म्हणते आहत. अनआहत म्हणजे टक्कर न होता येणारा आवाज. तो असा साऊंड जो नेचर क्रिएट करत आहे, जो युनिव्हर्सल आहे, जिथे कोणत्याच प्रकारचं घर्षण होत नाही, जिथे दोन गोष्टीचं एकामेकावर बंबार्डिंग होत नाही. आणि त्यानंतर जो साऊंड क्रिएट होत आहे त्याला म्हटलं अनाहद नाद. नाद म्हणजे आवाज. तर आपल्या हृदयातून, आपल्या चेतनेमधून, आपल्या मनाच्या अंतरस्थितीमधून जो नाद निर्माण होत आहे त्याला म्हटलं अनहद. जिथे कोणत्याच प्रकारचं घर्षण नाही, कोणत्याच प्रकारची टकराव नाही, दोन गोष्टीचा समावेशच नाही आहे तिथे. सिंगल तुम्ही आहे तेवढेच सफिशियंट आहे. आणि तुमच्या सफिशियंटनेस मध्ये ऑटोमॅटिकली काय होत आहे, तो नाद निर्माण होत आहे, त्या फ्रिक्वेन्सी क्रिएट होत आहे. हार्ट चक्रला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीचं स्थान म्हटलं जाते. हार्ट चक्रमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बाहेर पडल्या जाते. इलेक्ट्रो वेव्हज म्हणजे स्पार्क सिग्नल्स, जे तुमच्या माइंड मध्ये क्रिएट होत आहे. हजारो लाखो न्यूरॉन्स जे आहे ते संदेश तुमच्या शरीरामध्ये जे प्रवाहित करत आहेत, त्या संदेशला समजण्यासाठी तुमचं माइंड ऊर्जेच्या रूपात सिग्नल्स क्रिएट करत आहे. याला इलेक्ट्रिक सिग्नल्स म्हटलं जाते, इलेक्ट्रिक वेव्हज म्हटलं जाते. ते इथे करंट लागल्याबरोबर इकडे तुमचं बोट हलते, इकडे डोळे हलले, इकडे होठ हलले. इथून सुरू आहे सगळं, ह्या पार्ट मधून. याला इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिक वेव्हज म्हटलं जाते. तुमची कंबर हे मूळ ऊर्जेचं स्थान आहे. याच्यामध्ये मॅग्नेटिक फोर्स आहे. तर ही मॅग्नेटिक ऊर्जा आणि हे इलेक्ट्रिक ऊर्जा हे दोन्ही एक जेव्हा होते, तेव्हा इथे सुरू होते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज तुमच्या हार्ट मधून असे निघत आहे. पॅरलल सराउंड मध्ये, वातावरणात, ह्या अस्तित्वात त्याचा प्रवाह सुरू झालेला आहे. ठीक आहे. ते आहे तुमच्या जीवनातील इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. आणि सगळ्यात जास्त जर पॉवर कोणामध्ये आहे, मॅनिफेस्टेशनची पॉवर कोणामध्ये आहे, अट्रॅक्शन कोणामध्ये आहे, चुंबकत्व कोणामध्ये आहे, तर तुमच्या हार्ट चक्रमध्ये आहे. कारण की इथली पॉवर खूप जास्त आहे. दोन प्रकारच्या एनर्जी ह्या ठिकाणी एक होऊन राहिल्या आहे. त्यामुळे हार्ट चक्र जर कोणाचं कमजोर आहे, हार्ट चक्र जर डिस्टर्ब आहे, तर तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्यासाठी काम करणार नाही. मॅनिफेस्टेशन तुमच्यासाठी काम करणार नाही. कारण की तुमच्यामधून जे जाणाऱ्या फ्रिक्वेन्सीज आहे ना, ज्या वेव्ज आहे, त्या खूप कमी आहे. आणि शक्ती बॅलन्स फॉर्म मध्ये चालते. जर तुमच्या शरीरामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज जर बॅलन्स नाही आहे, तर गडबड आहे. म्हणजे कोणी व्यक्तीचं मूलाधार चक्र खूप जास्त स्ट्रॉंग आहे, पण वरचे तीन चक्र गडबड आहे, तरी सुद्धा मॅनिफेस्टेशन होणार नाही. कोणाचे वरचे तीन चक्र चांगले आहे,
खालचे तीन चक्र डिस्टर्ब आहे तरी सुद्धा मॅनिफेस्टेशन होणार नाही. जर मॅनिफेस्टेशन करणे आहे, जीवनामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते अट्रॅक्ट करणे आहे, तर तुम्हाला वरचे तीन चक्र आणि खालचे तीन चक्र दोन्हीही बॅलन्स करून हार्ट चक्रवर सेंटर होणे आहे. आणि हार्ट चक्रवर येऊन तिथून तुमचे जे स्पंदन आहे ते असे फ्लो करणे आहे आडवे. आणि हा स्पंदन जितके असे वाढत जाईल, त्याचा घेरा जितका मोठा होईल, जितक्या दूरपर्यंत ते व्हायब्रेशन जातील, तोपर्यंत तुमची ऊर्जा चालत आहे. जितकी जास्त ऊर्जा राहील तितकं जास्त तुमच्याकडे अट्रॅक्शन आहे. ह्या एनर्जीच्या टॉपिकवर हे चक्रचं सेशन झाल्यानंतर मी स्पेशल ऊर्जा किती लागते, कशी असते, तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी एनर्जीची किती गरज आहे, हा टॉपिक घेईल. आणि मे बी त्या दिवशी आहे ना, तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल, एवढे क्लिअर होऊन जाईल की तुम्ही सगळं सोडून फक्त एनर्जीच्या मागे धावाल. फक्त एनर्जीच्या मागे. एवढं क्लिअर करून टाकेल मी सगळ्यांचं माइंड, की सांगून एक्झॅक्टली तुम्हाला कळेल की तुम्हाला एनर्जी म्हणजे काय असते आणि कशासाठी एनर्जीची गरज आहे. एवढं क्लिअर करून देईल. ओके. तर हार्ट चक्रला ओपन करणे आणि हार्ट चक्रमधून आपले व्हायब्रेशन बाहेर काढणे हे सगळ्यात महत्वाचं. हार्ट चक्र मी अगोदर सांगितलं, कंपॅशन, फॉर्ग्युनेस, काइंडनेसचं चक्र आहे. याला ब्लॉक कोण करते? आसक्ती आणि मोह. माझं माझं म्हणण्याची इच्छा, मलाच पाहिजे, मलाच पाहिजे, मलाच पाहिजे, हा जो ऍटिट्यूड असते व्यक्तीमधला, काहीही हो, मलाच पाहिजे, आसक्ती, त्या गोष्टीच्या प्रती असलेली आसक्ती, आपल्यापासून ती गोष्ट दूर नाही गेली पाहिजे याचा असलेला मोह, ही जी मोह आणि आसक्ती आहे ना, ती हार्ट चक्रला ब्लॉक करते. तर आसक्तीला काउंटर कोण करते? प्रेम. आणि मोहला काउंटर कोण करते? जेव्हा आपण इतरांसाठी करण्याची एक व्यक्त करतो, त्याला काय म्हणू आपण, एक प्रकारे काइंडनेस म्हणू, दुसऱ्यासाठी काम करण्याची इच्छा, ज्यामध्ये आपण देण्याचा भाव सोडतो. देणे, दान, जाणे दो, ही भावना जेव्हा येते ना, लेट गो आली, तेव्हा मोह संपते आणि प्रेममुळे तुमची आसक्ती संपते. हे जे चक्र आहे ना, याला एक प्रकारे शांतीचं आणि शून्याचं स्थान म्हटलं जाते. कारण की वरचे अलग आहे, खालचे अलग आहे, सेंटर मध्ये आले, त्यामुळे ऊर्जा एकरूप झाली आहे. शांत, स्थिर आणि पूर्णपणे, म्हणजे काहीच नाही, गड्डा आहे, खोल आहे, काहीच नाही आहे तिथे. वरचं आणि खालचं म्हणजे दोन झाले. तर हार्ट चक्र हे अद्वैत आहे, म्हणजे दोन पासून मुक्ती. अद्वैत, तिथे भानगड नाही आहे एक आणि दोनची, अद्वैत आहे, तो एक झालं, त्यांची युनियन झाली, वरचं आणि खालचं एक झालं. तर हा मी आणि हा तू असा विशेष नाही, हे दोन्ही एक झाले आता. त्यामुळे हे शून्याचं किंवा एकत्वाचं सुद्धा प्रतीक आहे. अनहतचा अर्थ मी सांगितलाच आहे तुम्हाला. अनहत म्हणजे प्रहार न करता होणारा आवाज. हा ब्रह्मांडीय आवाज आहे, हा युनिव्हर्सल साऊंड आहे, हा नाद ब्रह्म आहे किंवा ब्रह्मनाद आहे, जो तुमच्या अनहद हार्ट मधून सतत प्रवाहित होत आहे. जर तुम्ही कॉन्शियसली मेडिटेट केलं तरी हा साऊंड तुम्ही ऐकू शकता. याचं स्थान कुठे आहे? हे जे आपलं छातीचा भाग आहे, दोन्ही स्तनचा मधातला जो भाग आहे, जिथे गड्डा असते एक, डायफ्रमचा सेंटर भाग, इथे ह्या अनाहत चक्राचं स्थान आहे. हे जे तत्व आहे, हा जो अनाहत चक्र आहे, याचा रंग कोणता आहे? हिरवा. तत्व कोणतं आहे? वायू तत्व. आणि ज्ञानेंद्रियमध्ये याचं तत्व काय आहे? स्पर्श ज्ञान. स्पर्श ज्ञान जे होते ना, ते इथून होते. आणि याचं ऑर्गन कोणतं आहे? त्वचा. हे जे चक्र आहे, हे हार्ट आणि थायमस, थायमस ग्लँड असते आपल्या आतमध्ये, त्या थायमस ग्लँड सोबत कनेक्टेड आहे, जे रोग प्रतिकारक शक्तीचं निर्माण करते. रक्तभिसरण प्रक्रिया, तुमची श्वास घेण्याची प्रक्रिया, फुफ्फुस,
रक्त प्रणाली, रक्त विसरण प्रणाली, हे जे पासड्या असते, या पासड्या, स्तन, खांदे, हात, ते हार्ट सोबत इतका भाग तुमचा काय कनेक्टेड आहे. अन्न नलिका, श्वसन नलिका, याच्यामध्ये जर बिघाड येत आहे, सतत खोकला राहत आहे, टीबी होत आहे, श्वास घेण्यामध्ये त्रास होत आहे, नळिका चोकअप होत आहे, तर तुम्हाला हार्ट चक्रवर जाणे, त्याच्यावर अभ्यास करणे खूप जास्त आवश्यक आहे. पासळ्यांचे विकार, हृदयरोग होणे, दमा होणे, अस्थमा होणे, छातीचे कर्करोग होणे, निमोनिया, सगळ्यात मेन विषय निमोनिया होणे, वक्षस्थळाच्या मणक्याशी म्हणजे हार्टच्या एक्झॅक्टली मागचे जे स्पायनल कॉर्ड मधले जे बोन्स आहे तिथे पेन होणे, थायमस वर प्रॉब्लेम होणे, पाठी म्हणजे वरचा भाग, खांद्याशी संबंधित बिमारी येणे, हे सगळं तुमचं हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम आहे, अनाथ चक्राचे प्रॉब्लेम्स आहे. दुसऱ्यांच्या प्रती सेवा करण्याची इच्छा, दुसऱ्यांना बरं करण्याची इच्छा, दुसऱ्यांना मदत करण्याची इच्छा, हे तुमच्या अनाथ चक्राचे पॉझिटिव्ह भाग आहे. निगेटिव्ह भाग काय आहे? लोकांना निगेटिव्हली अट्रॅक्ट करण्यासाठी शो ऑफ करणे, खोटं बोलणे, अतिशयोक्ती करणे, मोठेपणा दाखवणे, हार्टलेस म्हणजे समोरच्याला इतक्या खोलपर्यंत जाऊन टोचून घालून पाडून बोलून येणे की तो एकदम मेलाच पाहिजे शब्दांना, पण तुम्हाला काहीच कवडीचा फरक पडत नाही, असं हार्टलेस व्यक्ती बनून जाते. कठोर, पैसा कमवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊन तुम्ही समोरच्याला डिच करू शकता. त्या लेवलवर जाण्यासाठी तुमचं हार्ट चक्र निगेटिव्ह असलं पाहिजे. यामध्ये काय होते, ज्याचं हार्ट चक्र खराब आहे, एकाकीपणा, एकटे होऊन जाते, लविंगनेस राहत नाही, सहानुभूतीचा अभाव, काइंडनेस राहत नाही, आत्मप्रेम म्हणजे सेल्फ लव्हची कमतरता, उदासीनता येऊन जाते, ध्येयहीन असणे किंवा जीवनात काहीही न करण्याची इच्छा होणे, मत्सर, सहअवलंबन, हे सगळ्या गोष्टी, अहंकार, स्वकेंद्रितपणा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या आपल्या अनहद चक्राचे सगळे निगेटिव्ह गुणधर्म आहे. याची पॉझिटिव्ह पार्ट काय आहे? आनंद, शांती, सुव्यवस्था, प्रेम, ज्ञान, स्पष्टता, शुद्धता, एकता, करुणा, दया, शांती, क्षमाशीलता, निश्चिंतता, हे सगळे अनाहत चक्राचे पॉझिटिव्ह भाग आहेत. तर सर्वांसाठी खूप जास्त महत्वाचं आहे की तुम्हाला जर साधनेमध्ये, तुमच्या जीवनामध्ये पुढे जायचं आहे, तर अनाहत चक्र ऍक्टिव्हेट करणे अति आवश्यक. मी तर म्हणतो खालचे 3 चक्र जरी तुम्ही ऍक्टिव्हेट नाही केले तरी चालेल, पण वरचे 3 चक्र ते सुद्धा जर ऍक्टिव्हेट नाही केले तरी चालेल, पण तुमचं अनाहत चक्र ऍक्टिव्हेट असणं आवश्यक आहे, कारण की ते वरचे 3 आणि खालचे 3 दोघांनाही बॅलन्स करते. घाबरणे, चिडचिड होणे, बीपी हाय होणे, दुसऱ्याच्या प्रती, दुसऱ्यांनी काही अचिव्हमेंट केलं तर स्वतःला त्याचा त्रास होते, ईर्ष्या, मत्सर, हे सगळेचे सगळे नकारात्मक गुणधर्म तुमच्या हार्टवरच कनेक्टेड आहे. अनाहत चक्राचा बीज मंत्र आहे यम. काय आहे? यम. 12 पाकड्यांचं हे चक्र आहे, म्हणजे 12 प्रकारे इथून ऊर्जा व्यक्त होते. कम खम गम घम अंग, चम छम जम झम अंग, टम ठम, हे 12 वर्णाक्षर ह्या हार्ट चक्रमधून क्रिएट झालेले आहेत, फ्लो होत आहे. ह्या चक्रावरचं अॅनिमल आहे हरिण. बघू शकता तुम्ही, हार्ट चक्राचं अॅनिमल आहे हरिण. हरिण का? कारण की मनाची गती चंचल, अस्थिर, हरणासारखं मन आहे तुमचं, हे यामधून शो होत आहे. इथे ईश्वर तत्व आहे, शिव आणि शक्ती यांचं कॉम्बिनेशन आहे. तर इथली जी शक्तीची देवता आहे ती कोण आहे? काकिनी शक्ती, काकिनी शक्ती.
आणि काकिनी शक्ती हे तुमच्या अनाहत चक्रावर त्वचेशी आणि स्पर्शाच्या इंद्रियाशी कनेक्टेड आहे. आणि ती खूप शुभचिंतक आहे. सगळ्यांचं वेलबिंग साठी काम करते. ती हिलर आहे. दुसऱ्यांना स्वस्थ करण्याचं काम करते. ही शक्ती काकिनीकडे आहे. ह्या चक्राचं स्थान, जसं मी म्हटलं होतं, 3 तुकडे जर केले आपल्या बॉडीचे, तर प्रथम चक्र हे ब्रह्मग्रंथी आहे, सेंटर हे विष्णू ग्रंथी, आणि थर्ड चक्र, थर्ड भाग हा रुद्र ग्रंथी. विष्णू ग्रंथी पालन पोषण करण्याची ग्रंथी आहे. दुसऱ्याच्या प्रती सौम्यता, काइंडनेस, दया, करुणाशीलता दाखवण्याची ग्रंथी आहे. त्यामुळे हे जे चक्र आहे हे विष्णू तत्वाशी कनेक्टेड आहे. वायू इथलं तत्व असल्या कारणाने वायू देव इथले अधिष्ठाती आहे. त्यांच्या हातात त्याची कमांड आहे. ग्रंथीचा अर्थ असते गाठ. जर तुम्ही भावनिकरित्या खूप काही जर कचरा जमा करून ठेवलेला आहे, तर त्याची तुमच्या इथे काय झाले, हार्ट चक्र गाठ निर्माण झालेली आहे. त्यामुळे ही गाठ सोडणे खूप जास्त आवश्यक आहे. आणि यासाठीच प्रेम आणि करुणा, फॉर्ग्युनेस, ग्रॅटिट्यूड करणे आवश्यक आहे, ज्याच्यामुळे तुम्ही तुमचे हे जे मनात भरून ठेवलेल्या ज्या गाठा आहे ना, त्या तुझ्या रिलीज होईल. आणि जितक्या लवकर रिलीज होईल तितक्या लवकर तुमचं इच्छा, जे मूलाधार चक्र, स्वादिष्ठान आणि मणिपूर मध्ये लटकले आहे, त्या वर जातील. किंवा ब्लेसिंग्स ज्या वरून डिव्हाइन कडून तुमच्याकडे येत आहे, ज्या तुमच्या सहस्त्रार, आज्ञाचक्र आणि विशुद्धीपर्यंत येऊन पोहोचलेल्या आहे, त्या खाली नाही जात आहे मॅनिफेस्टेशन साठी. त्याचा चॅनल ओपन होऊन जाईल. हे त्याच्या मागचं एक थोडक्यात जे तुम्हाला सांगितलं आहे त्याचं एक वर्णन आहे. अनाहतालाच कल्पवृक्ष म्हटलं जाते. अनाहतालाच इच्छापूर्तीचं केंद्र म्हटलं जाते. तुमचे विचार आणि तुमच्या इच्छा, या दोन्ही गोष्टी जेव्हा एक होते, तुमचे विचार आणि तुमच्या इच्छा, इच्छा आणि विचार, हे दोन्ही जेव्हा एक होते, तेव्हा इथे अनाहत चक्राचं निर्माण होते. तेव्हा मॅनिफेस्टेशन एनर्जीचं निर्माण होते. तेव्हा हायर फ्रिक्वेन्सी, हायर व्हायब्रेशनचं निर्माण होते. आणि हे दोन्ही गोष्टी जेव्हा एक होतात, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चमत्कार घडणे हे दिसून पडते. तर आजपासून सर्वांनी सेल्फ केअर, दुसऱ्याची खूप काळजी घेतली आपण, आजपासून स्वतःची काळजी घेणे सुरू करा. दुसऱ्यांना खूप प्रेम दिलं. खूप लोक आहेत जे म्हणतात की मी दुसऱ्यांसाठी खूप करतो, खूप प्रेम देतो, खूप एफर्ट करतो, पण माझ्या वेळेस कोणी करत नाही. का? लाईक अट्रॅक्ट लाईक्स. तुम्ही स्वतःला प्रेम केलं नाही, स्वतःची काळजी घेतली नाही, स्वतःच्या प्रती रिस्पेक्ट केली नाही, त्यामुळे दुसरा तुमची करत नाही. तुम्ही जे आतमध्ये आहे तेच तुम्ही अट्रॅक्ट करत आहे. बाहेरून ऍक्ट करून, बाहेरून कर्म करून तुम्ही असं नाही विचार करू शकत की मी कर्म केले तुम्ही पण करा. होणारच नाही, कारण की तुम्ही अट्रॅक्शन त्याच्या अपोजिट करत आहे. त्यामुळे सेल्फ केअर करा, सेल्फ लव्ह करा. सेल्फ सेल्फिशनेस, सेल्फिशनेस हा एक नॉर्मली निगेटिव्ह वर्ड आहे, पण त्याला आपण ऍज अ पॉझिटिव्ह वर्ड मध्ये कसं बघू? सेल्फ विश. स्वतःच्या साठी मला आता मागायचं आहे काहीतरी. सेल्फ विश. सेल्फिश हा भलेही निगेटिव्ह वर्ड असेल, पण त्याला पॉझिटिव्ह रूपात कन्वर्ट करा. सेल्फ विश. स्वतःच्या साठी इच्छा प्रगट करा. एकाकी जीवन जगण्यात अर्थ नाही. क्षमा करा, धन्यवाद द्या, दया आणि करुणा ठेवा, आनंद आणि खुशी व्यक्त करा, आणि लव्हिंग एनर्जीला इन्व्हाइट करा. हे सगळे पार्ट आहे तुमच्या अनाहत चक्राला ओपन करण्याचे, बॅलन्स करण्याचे. आणि मी बोलत आहे, मी फील करू शकत आहे की खूप सारे लोक जरा गडबडमध्ये, भले कॅमेरा कोणाचा ऑन नाहीये, दिसत नाहीये, मला सेन्स होणं सुरू झालं की जितके मी शब्द वापरले, जवळपास याच्यातले कोणतेच शब्द तुम्ही तुमच्या जीवनामध्ये व्यक्त करत नाही, लागू करत नाही. ते माझ्यासोबत जुळल्यानंतर थोडंसं फॉर्ग्युनेस आणि ग्रॅटिट्यूड सुरू झालं. पण सेल्फ केअर पण करणे असते, स्वतःच्या मनाची, शरीराची पण काळजी करणे असते. अरे बापरे, काहीतरी नवीनच टॉपिक सुरू झाला. सेल्फ लव्ह पण करायचं असते. दुसऱ्याला प्रेम करणं तर माहित आहे, स्वतःला प्रेम करू.
सेल्फ विश, सेल्फ इश्क, हे तर अलगच सांगत आहे काहीतरी. स्वतःला माफ करू, कशासाठी? स्वतःला धन्यवाद देऊ. त्या दिवशी आम्ही एका जणाचं बोलत होतो, तिथे हे बोलता बोलता हा टॉपिक निघाला. ते म्हणाले स्वतःच्या बॉडीला पण धन्यवाद द्यावा लागते. पहिल्यांदा ऐकत आहे म्हणे मी. हे कोणत्या प्रकारचा धन्यवाद आहे? विचार करा. स्वतःच्या बॉडीला जेव्हा मी म्हटलं की थँक्यू म्हणा, तर समोरच्या व्यक्तीला कशासाठी थँक्यू म्हणू? माझ्यासोबत झालेली घटना आहे. लक्षात घ्या, स्वतःच्या प्रती फॉरगिवनेस करा. स्वतःला ग्रॅटिट्यूड द्या, धन्यवाद द्या. आज तुम्ही सकाळी उठले, तुमचं बॉडी पॅरलाइज नाही आहे, थँक्यू म्हणा. तुमचं माइंड मध्ये ब्रेन स्ट्रोक नाही झाला, थँक्यू म्हणा. ऑक्सिजन पूर्ण पूर्ण मिळालं तुम्हाला, थँक्यू म्हणा. तुमचे हात पाय सगळे काम करताय, थँक्यू म्हणा. स्वतःच्या प्रती दया दाखवा. खूप झालं दुसऱ्यांसाठी जगणं, स्वतःच्यासाठी दया दाखवा, स्वतःच्या प्रती जराशी. हॅपीनेस, आनंदित राहण्याची सुरुवात करा. खोटं खोटं का असे ना, पण हसत हसत जीवनाची सुरुवात करा, दिवसाची सुरुवात करा. बघा, हे खोटं खोटं हसणं सुद्धा तुम्हाला चांगली व्हायब्रेशन देणं सुरू करेल. जेव्हा पण आजपासून एक काम करा, अनहद चक्राचं प्रॅक्टिकल. जेव्हाही राग आला, क्रोध आला, भांडण करण्याची इच्छा झाली, हसत हसत भांडण करा. बस, ट्राय करून बघा, मी सांगतो तसं. हसत हसत भांडा आणि स्वतःवर प्रेम करा. हे आजच्या अनहद चक्राचं टॉपिक आहे. शॉर्ट मध्ये 2 मिनिटात मी तुम्हाला रिकॉल करून देतो. अनहद चक्र. जागा, तुमचं हृदय, छातीचा मध्यभाग. ऑर्गन्स, फुफ्फुस, अन्ननलिका, श्वसननलिका, थायमस ग्लँड, तुमचं हृदय, रक्तभिसरण प्रक्रिया. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. अनहद चक्राचा बीज मंत्र आहे यम. कम खम गम गम अंग चम छम जम झम यंग ट ठ. हे त्याचे वर्णाक्षर आहे. 12 पाकळ्यांचं हे चक्र आहे, म्हणजे 12 प्रकारे इथे ऊर्जा व्यक्त होते. इथलं तत्व वायू आहे. देवता वायुदेव. अॅनिमल स्पिरिट हरिण आहे. शिव आणि शक्तीचं तत्व आहे. याला ईश्वर तत्व सुद्धा म्हटलं जाते. मॅनिफेस्टेशनचं हे स्थान आहे. शक्ती इथली काकिनी आहे, जी हिलिंग पॉवर आणि मॅनिफेस्टेशन एनर्जीने युक्त आहे. सेल्फ लव्ह, सेल्फ केअर, सेल्फिशनेस, फॉरगिवनेस, ग्रॅटिट्यूड, कम्पॅशन, काइंडनेस, हॅपीनेस, लव्ह, ब्लेसिंग्स, हे ह्या तत्वाचे पॉझिटिव्ह गुणधर्म आहेत. ह्या चक्रमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी वर्क करत आहे. तुमची इच्छा आणि तुमचं विचार ह्या दोघांचे एकरूपता इथे होत आहे, एक संगता होत आहे, आणि तुमची ऊर्जा मॅनिफेस्टेशन मध्ये काम करत आहे. तर हे झालं आपलं अनाहत चक्राचं एक डिटेल आणि शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन. तर आता आपल्या मेडिटेशनला आपण सुरुवात करू. झाला आजचाच एक चक्र हा होता की जास्त मोठं याचं वर्णन झालं. उद्यापासून सगळे शॉर्ट वर्णन राहील. तर एक्झॅक्टली 5:50 आता मेडिटेशन सुरू होईल. मला जवळपास असं वाटत आहे की सुट्ट्या संपलेल्या असतील किंवा संपणार आहे, है ना? तर आता एक्झॅक्टली लवकर क्लासेस सुरू होतील. 5:50 पर्यंत मेडिटेशन स्टार्ट होऊन जाईल. त्यामुळे आता कोणीही अशी काळजी करू नका की आता लंब मेडिटेशन चालणार आहे. ओके. एक्झॅक्टली 6:30, 6:40 पर्यंत आपलं मेडिटेशन पूर्ण झालेलं राहील. तर आता आपण, आय होप तुम्ही सर्वांना मी जे अनहद चक्राची माहिती दिली ती आवडली असेल. त्यावर तुम्ही नक्कीच काम कराल. स्वतःच्या भावना, स्वतःच्या इमोशनला तुम्ही काळजी द्याल, रिस्पेक्ट द्याल. स्वतःच्या शरीराला, मनाची काळजी घ्या. स्वतःला प्रेम कराल. स्वतःच्या प्रती दया, क्षमाशीलता, करुणा दाखवा. स्वतःला मारून घेणार नाही, स्वतःचं डोकं आपटून घेणार नाही, स्वतःचे केस ओढणार नाही, घरातले भांडे फेकणार नाही, उशा फाडणार नाही. असे कामं तुम्ही करणार नाही. म्हणजे मी स्वतःकडून स्वतःने आनंद आणि प्रेमच तुमच्यामध्ये राहिलं पाहिजे, आणि अं, अं, व्यक्त सुद्धा झालं पाहिजे. जेणेकरून तुम्ही आणि तुमच्या सराउंडिंग मध्ये असलेलं सगळं जे वातावरण आहे
ते ब्लिसफुल आणि हॅपीनेस मध्ये कन्वर्ट झालं पाहिजे. लव्हिंगलेस आणि कम्पॅशन मध्ये कन्वर्ट झालं पाहिजे. तुमच्या मनातून सदैव दुसऱ्यासाठी ब्लेसिंग्स ब्लेसिंग्स आणि ब्लेसिंग्सच निघाल्या पाहिजे. लव्हिंग एनर्जी, लव्हिंग एनर्जी, लव्ह यू, लव्ह यू, लव्ह यू, थँक्यू, 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 ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. काही चुकलं असेल तर मला माफ करा. मी तुमच्या सर्वांना माफ करून देतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भागते. सर्वजण सुखी राहा. सर्व जणांना शांती मिळाली पाहिजे. सर्व जणांची हिलिंग झाली पाहिजे. हा एक जगत कल्याणाचा भाव हार्ट चक्रमधूनच बाहेर पडते. सज्जन होऊन दुःख भया सज्जन शांती मापनुयात, शांतो मुच्चेत बंधभ्यो, मुच्च काम्याय विमुच्येत. सर्वांच्या शांतीची कामना करा, मुक्तीची कामना करा. जे मुक्त झाले त्यांनी दुसऱ्यांसाठी मुक्तीचे रस्ते खोला. हे या चक्राचं विशेष गुणधर्म आहे. ठीक आहे. तर आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. 6 वाजून 10 मिनिट झालेले आहे. आय होप माझ्यामुळे आज कोणी दुखावलं गेलं नसेल. कारण की हे नेसेसरी आहे तुम्हाला तुमचं हार्ट चक्राची जाणीव करून देणे. तुमच्या विचारांची, तुमच्या भावनांची जाणीव करून देणे हे खूप आवश्यक आहे. आणि त्यावर काम करणे ही तुमची जबाबदारी आहे. ओके, चला सुरू करू. सर्वांनी रिलॅक्स बसा. कोणाला पाणी प्यायचं पाणी पिऊन घ्या. सर्वांनी रिलॅक्स बसा आणि ज्यांना पाणी प्यायचंय पाणी पिऊ शकता. आपले क्रिस्टल्स आपल्या हातामध्ये घ्या. लांब खोल श्वास घ्या. श्वास घेताना डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये जात आहे आणि श्वास सोडताना निगेटिव्हिटी क्लीन होत आहे. तुम्हाला जवळपास आतापर्यंत समजलं असेल तुमच्या कोणत्या चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्या चक्रावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणहून पूर्ण निगेटिव्हिटी बाहेर पडत आहे अशी कल्पना करते. ठीक आहे. सर्वजण रेडी आहे. मी मॉर्निंग मेडिटेशन मध्ये 7 चक्रा मेडिटेशन विथ अफर्मेशन स्टार्ट करत आहे. वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम. आय होप आज अनहद चक्राची चांगली हिलिंग झालेली असेल. कारण की हार्ट चक्रावर नॉलेज पण मिळालं, प्लस आर्केंजल राफेलची हिलिंग सुद्धा फ्लो झाली. येस सर, राजेश सर, गुड मॉर्निंग. सीमाताई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. व्हेरी गुड मॉर्निंग. खूप छान फील होत आहे दादा आज. बऱ्यापैकी मला वाटतं मी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन होत होतं माझं छान. आणि अनाहत चक्राचं मला म्हणजे तुम्ही म्हणता त्याचं इमॅजिनेशन असेल माहित नाही, पण ते खूप इन्स्टंट होतं. की असं दोन हात, छान कोमलचे हात आणि मध्ये कमळ, ते फुल. अच्छा, ओके, ठीक आहे. माधुरी ताई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. आज ना इतक्या जांभया येत होत्या, म्हणजे प्रत्येक चक्रात 5 6 7 आय डोंट नो, म्हणजे 30 40 पेक्षा जास्त फक्त जांभयात येत होते मी. कळत नव्हतं मेडिटेशन करते का जांभयात येते. यायला पाहिजे, हा, यायलाच स्टील पाहिजे. आय कंटिन्यूड. आणि आज मीत पण बसला होता, त्याचा बर्थडे आहे आज, तर त्याला म्हटलं वा, आज मिस नाही करायचं. सर्वांनी किती आहे जेवढी लोक आहे, इथे. हा मीत आहे है ना, आपल्यासोबत मेडिटेशन करत आहे.
विश यू सर्वात व्हेरी व्हेरी त्यांना हॅपी बर्थडे मीत. थँक्यू. खूप ब्लेसिंग्स द्या, खूप खूप ब्लेसिंग्स द्या, कंटिन्यू ब्लेसिंग्स द्या, लव्हिंग एनर्जी पाठवा, खूप सारा आशीर्वाद द्या. मी त्याच्या एज्युकेशन लाईफ मध्ये, त्याच्या पर्सनॅलिटी मध्ये, त्याच्या वेल बिईंग मध्ये, आणि ॲज अ ग्रेट ह्युमन बिईंग म्हणून तो समोर आला पाहिजे. ग्रेट लीडर, ग्रेट हिलर बनून समोर आला पाहिजे. त्याचं जे नेचर आहे त्या नेचरनुसार त्याने 100% ग्रोथ केली पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी आशीर्वाद द्या. एक ग्रेट ह्युमन बिईंग म्हणून, एक काइंड पर्सन, एक इंटेलिजन्स, एक इंटेलेक्च्युअल पर्सन विथ स्पिरिच्युअल एनर्जी, लॉट्स ऑफ अबंडन्स, लॉट्स ऑफ ग्रेट एनर्जी घेऊन तो आणि त्याच्या लाईफ मध्ये ग्रोथ केली पाहिजे. सर्वांनी ब्लेसिंग द्या, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स थँक्यू. ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. Lots एंजल्स of love and ऑलवेज lots ब्लेस of यू. gratitude मीत. गॉड ब्लेस यू. ब्लेसिंग्स, ब्लेसिंग्स. थँक्यू. तर होत राहील. हा जो त्रास होत आहे ना, हा व्हायलाच पाहिजे. आणि हेच त्या एनर्जीचं एक काय म्हणू रिलीज आपण त्याला, रिलीज की होते. हा, निगेटिव्ह. हम्म. म्हणजे आपण ओळख म्हणू. ओळख ओळख म्हणजे कशी, की जर हम्म. कोणती एनर्जी येत आहे तर कोणती तरी एनर्जी रिलीज होत आहे. हम्म. है ना? जर पॉझिटिव्ह एनर्जी येत आहे तर याचा अर्थ आहे का निगेटिव्ह फॉर्म मध्ये ही एनर्जी रिलीज होत आहे. तर हम्म. खूप डोळ्यातून आसू येणे, खूप हो, हो. पाणी येणे, खूप जास्त Yes. आरोड्या जांभोळ्या येणे, ढेकर येणे, गॅस रिलीज होणे, हे सगळे जे किंवा अति आळस, म्हणजे असं वाटतं ना की बॉडी असं असं जोरात ताणून घ्यावं, किंवा उठून हम्म. चालला जावं, ह्या जितके हम्म. फिलिंग्स आहे ना, या सगळ्या फिलिंग्स आहे तुमच्या शरीरामधून ती ऊर्जा रिलीज होत आहे. हम्म. एनर्जी रिलीज करायसाठी ते मागत आहे, स्पेस मागत आहे. आणि हायर एनर्जी जसा जसा फ्लो होत जाते ना, तसं तसं हे निघत जाते. आणि हे जितकं निघत जाईल तितकं तुम्हाला फ्रेश वाटत जाईल हम्म. ना. थोडासा त्रास पण होते, एक दोन दिवस तब्येत पण कधी कधी गडबड होते, ताप पण येऊन जाते, सर्दी खोकला येते. हे काय आहे ना, सगळं रिलीज होण्याच्या मार्गात आहे. स्टक एनर्जी तापाच्या रूपात निघत आहे. डॅमेज सेल्स जे आहे ते कफच्या रूपात बाहेर पडत आहे. पण त्याच्या जागेवर काय होईल, कॉन्स्टंट पॉझिटिव्ह एनर्जी येत आहे तर न्यू क्रिएशन होईल. आणि न्यू Right. क्रिएशन तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या स्किनमध्ये, तुमच्या बॉडीमध्ये प्रत्येक जागेवर चेंजेस घेऊन येतील. असं आहे. तेही होऊ द्यायचं, याला कधीच अन्यथा घ्यायचं नाही, कधीच निगेटिव्ह समजायचं नाही की मला असं का बरं होत आहे, मी तर चांगलं काम करत आहे, मेडिटेशन करत आहे, आरोळ्या जांभोळ्या काय, तर हे रिलीज होत आहे. त्याला होऊ द्यायचं. जितकं रिलीज होईल तेवढं चांगलं. Okay. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. Lots of love, lots of gratitude. मला असं जेव्हा अनुभव येते ना कोणाचं, तेव्हा मला समजून जाते की व्यक्ती बरोबर चालत आहे म्हणून. मला म्हणजे फक्त आश्चर्य वाटत पॉझिटिव्ह. होतं लिटरली 7-8 एका चक्रावर येत होत्या. एवढं कळत होतं. म्हणजे किती झाल्या त्या 40-50 काही काउंटच नाही. बरोबर. हे व्हायलाच पाहिजे. आणि कोणाला जर जास्त चांगले अनुभव आले तर कधी कधी डाऊट येते की म्हणजे नवीन नवीन व्यक्ती नाही का, आल्या आल्याच एकदम हा, हा. असं वाटते की काही गडबड तर नाही नाही पण माझा व्हिडिओ आहे. पण ऑन होता म्हणजे कोणाला आता कोणी बघत नसेल नाही तर कोणाला कळलं असतं की काय चाललंय. हा, नाही मला पण नाही माहित म्हणा. पण हा. मला फक्त शेवटची एक दोन जांभळ्या दिसल्या, बाकी काही नाही माहित. पण तरी चांगलं आहे. असू द्या, ते चांगली गोष्ट आहे. कारण की मी तरी म्हणतो की प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करा, कारण की माझी नजर जर पडली तर ते हम्म. सुरुवातीला दिसून जाते. तर मी जसं आज मला मीच दिसला, बरोबर मी स्टार्टिंग पासून आहे ना, माझ्या डोक्यात मीच फिरून राहिला. हा. मी होते ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू, एकदम असा स्पष्ट चेहरा आहे. कारण मी खूप सारे असं पावर त्याच्यावर सोडत आहो, हेच फील होत होतं. व्हेरी गुड. म्हणजे असं आणि आज त्याला म्हटलं आंघोळ करून बसायचंच आज. पण म्हणून मी बाकीच्यांना पण म्हणतो की हा. चेहरा दिसला तर कसं होते की मला मग तो व्यक्ती आठवते की अरे हम्म. आपण मी सोबत तुमच्यासोबत भेटलो होतो, तर अच्छा अच्छा त्यांना हा प्रॉब्लेम आहे, ब्लेसिंग द्या. ज्यांचं थोडंसं चांगलं चालू आहे ठीक आहे, पण जो ज्याला मला असं वाटतं की दिलं पाहिजे त्याच्यासाठी तर मी फोकस होऊन जाईल ना. हम्म. तोच एक असते विचार की अरे जेव्हा तुम्ही बसतच आहे मेडिटेशनसाठी, तर का नाही लाईट लावत, है ना? का नाही तुम्ही मग रूम मध्ये नाही बसले तर किचन मध्ये बसा, हम्म. गॅलरीत बसा. पण कसं आहे, कॅमेरा ऑन करा.
नजर पडल्याबरोबर फिलिंग्स येते. आता कसं आहे, जितके लोकांचे कॅमेरे ऑफ आहे, मे बी तुम्ही मेडिटेशन करून राहिले, होऊ शकते झोपले पण असा, होऊ शकते घरातले कामं करत आहे, तर तिथे थोडंसं काय होतं की एनर्जी तर जात आहे, पण तिकडे मला नाही समजत की तुम्ही एक्झॅक्टली रिसीव्ह करत आहे की काय करत आहे. पण हे खूप छान आहे, तुम्ही जे अनुभव सांगितला परफेक्ट अनुभव होता, आणि प्रॉपर आहे, एनर्जी चांगली आहे. ब्लेस यू, ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. चला आता आणखी कोणी, योगेश सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आज एकदम छान अनुभव आले एकदम. आणि आज सुरुवातीपासूनच इतकं काय म्हणतो बा म्हणजे याच्यात होतो, डीप मेडिटेशन मध्ये होतो. म्हणजे सुरुवात झाली आणि मला माहिती नाही पडलं की केव्हा संपलं. म्हणजे असं म्हणू शकता की मला झोपही लागली असेल मेडिटेशन मध्ये, असंही म्हणू शकता. बस म्हणजे मेडिटेशन मध्ये स्टार्ट टू म्हणजे सुरुवातीचं चक्र हे झालं. मग हळूहळू हळूहळू डीप 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 स्टेट गेली आणि मग काहीच माहिती नाही की काय काही नाही. मग शेवटी शेवटी एकदम ते तुम्ही दिव्याची झोत जेव्हा म्हटलं ना, तेव्हा एकदम हा असं हा. हे आलं, अरे हा की अरे काहीतरी ठीक आहे. मग आहे. अरे आलं बाहेर आलं. छान एकदम दिवस. थँक्यू सर, ब्लेस यू, थँक्यू थँक्यू ब्लेस यू थँक्यू. सर. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. रवींद्र थँक्यू वर्मा थँक्यू सर, थँक्यू. गुड मॉर्निंग. तुम्ही इतक्यात कंटिन्यू होते सर? कोण मला म्हणताय सर? नाही, रवींद्र वर्मा. अच्छा. ओके सर. सुमित सोनी सर, गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बहुत अच्छा लग रहा है सर। बहुत पॉजिटिव एनर्जी मिलती है रोज सुबह सुबह। और दिन भर मतलब हम लोग बहुत पॉजिटिव सोचते हैं। और एक्टिवली अभी अपन जितना भी मतलब डिसाइड करते हैं उसको अचीव करने मतलब एक संकल्प की जो बात हो रही है ना सर, वो उस पर ज्यादा ध्यान जा रहा है। तो एक जिद जैसा है उसको पकड़ लेते सर। पहले थोड़े उसमें हम लोग डाउन थे कि छोड़ देते थे उसको, कल करेंगे करके। लेकिन अब वो जिद पकड़ के वो बैठे हुए हैं कि भैया आज का जो डिसीजन लिया हुआ है आज अपने को उसको करना है। तो ये संकल्प शक्ति थोड़ी सी बढ़ रही है सर। उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। हम्म। अनाज चक्र के ऊपर ध्यान दीजिए सभी लोग, आप भी अनाज चक्र के ऊपर ध्यान दीजिए, मैनिफेस्टेशन का चक्र है, यस ज्यादा सर। से ज्यादा अच्छी एनर्जी यहाँ से रिलीज होनी चाहिए. ब्लेस यू, ब्लेस यू, बिल्कुल ब्लेस सर, थैंक यू सर, थैंक यू. दीप्ति भोयर ताई, गुड मॉर्निंग. हम्म गुड मॉर्निंग। आज गुड डोकं मॉर्निंग. थोडस हेवी वाटत आहे अच्छा. पूर्ण ठीक आहे. याच्यात पण मला वाटलं तुम्ही आता जे वर्णन सांगितलं की असं होतं तसं होतं, माहिती नाही, पण माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. ते माहिती हम्म. नाही कसं होतं, पण मला असं वाटलं की ते होऊ शकते स्क्रीन बघितल्यामुळे पाणी वगैरे येत असेल, पण तसं काही नव्हतं ते पाणी हा येत हा. होतं, दोन्ही डोळ्यातनं पाणी आलं. ते होऊ शकते ते असंच असेल कदाचित. पण चांगलं वाटलं मला मेडिटेशन. छान ओके. वाटलं आज मला. जाणवलं काहीतरी थोडं थोडं. आणि तुम्ही काल बोलली होती ना मी तुमच्यासोबत, तर तुम्ही हम्म. जसं म्हटलं ना की ज्या याच्यावर कॉन्सन्ट्रेशन, तर त्याच्यावर करू शकले मी कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेट करू गुड. शकले. थँक्यू एकदम थँक्यू. छान, ब्लेस यू एकदम ब्लेस छान. यू. ब्लेस यू. थँक्यू लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू. प्रणाली ताई, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर जेव्हापासून जॉईन झालंय तेव्हापासून थोडस डिस्कनेक्ट होत होतं, अच्छा. म्हणजे आवाज येत नव्हता तुमचा. पण जेव्हा जसं मेडिटेशन चालू केलं कुठे डिस्कनेक्टेड झालं नाही. छान झालं मेडिटेशन. वा. म्हणजे ते बरोबर होत आहे, बाकी मग नंतरच आधीच ऐकून आलं तरी चालेल, मग मेडिटेशन बरोबर. छान झालं. थँक्यू ब्लेसिंग्स, सो मच. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. सनिका ताई, साक्षी ताई, गुड मॉर्निंग दादा। गुड मॉर्निंग. मागे थोडं दिवाळीच्या याच्यामध्ये थोडस इरेग्युलर झालं होतं, पण आता बर. परत रेग्युलर सुरू करताय त्याच्यामुळे छान वाटतंय दादा. थोडस ओके. ध्यान लागलं होतं मला मध्ये, हा. पण आता फ्रेश वाटतंय. ओके. ठीक आहे. थँक्यू दादा, ब्लेस यू, थँक्यू. ब्लेस यू. बेस्ट दादा, बेस्ट. सनिका ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा.
छान झालं आजचं मेडिटेशन. प्रत्येक चक्रावर आज एनर्जी जाणवत होती आणि वेगळंच फील होत होतं. अनाहत चक्राच्या वेळेस तर खूपच छान असं हिलिंग झाल्यासारखं वाटलं. वा, ब्लेस यू. थँक्यू. सर्वांना मी नोट डाऊन करून ठेवा की आपल्याला एक स्पेशल क्लास घ्यायचा आहे एनर्जीवर. जवळपास निंबाळकर सरांच्या घरी पण मी हा विषय नाही बोललो. हा विषय फक्त निलेश सरांच्या सोबत झाला आणि तो इतका चांगला निघाला टॉपिक की माझी सुद्धा कन्सेप्ट क्लिअर झाले आणि मला माहिती नाही पण एक नवीन प्रकारे समजावून सांगण्याची एक वे मिळाला. ठीक आहे. तर त्या वेला मला सगळ्यांना शेअर करायचा आहे की एनर्जी काय आहे, एनर्जीची गरज काय आहे. कारण की तो टॉपिक असा होता ना की मला कर्म समजते, मला मेहनत समजते, मला लक समजते, याच्या पलीकडे मी काही मानत नाही. तो टॉपिक जेव्हा अं, मी बघितलं, मी अनालाइज केलं की याला कशा वेळी समजून सांगायचं. इतकं छान उदाहरण आणि इतकं क्लिअर थॉट रिलीज झाले की ऍक्च्युली तो तसा टॉपिक मी याच्या अगोदर कधी बोललो नव्हतो. मे बी डिवाइन फोर्स आता डिवाइन एनर्जी थ्रू माझ्या असे चांगले टॉपिक बाहेर काढत आहे. आणि आता माझी खूप इच्छा होत आहे की जवळपास हा प्रश्न सर्वांचा असेल. कर्म करणे, मेहनत करणे, किंवा स्वतःच्या स्वतःच्या परफॉर्मन्सवर भरोसा ठेवणे किंवा दुसऱ्या व्यक्तीला मिळते मला मिळत नाही असे जे टॉपिक आहे. दुसरा व्यक्ती कमी मेहनत मध्ये चांगला सफल होत आहे, मी होत नाही किंवा दुसरा होत नाही. हे जे खूप सारे प्रश्न आहे ना, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर एका सिंगल स्टोरी मध्ये आहे आणि ती स्टोरी मला सर्वांना शेअर करायची आहे. लवकरच आपण एखादा नाईट क्लास घेऊ ज्यामध्ये मी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करेल. आणि ज्या दिवशी हा टॉपिक तुमच्या सर्वांच्या माइंड मध्ये गेला रे गेला, एक्झॅक्टली तुम्हाला समजून जाईल की एनर्जी काय असते, एनर्जीचं इम्पॉर्टन्स किती आहे, एनर्जीची व्हॅल्यू किती आहे, किती अमाऊंट मध्ये एनर्जी जर पुट केली तर कोणता रिझल्ट मिळते. आणि जर तुमच्या जीवनात तुम्हाला रिझल्ट चेंज करायचे आहे तर किती ऊर्जेची गरज आहे हे सुद्धा तुम्हाला समजून जाईल. सध्याची तुमची स्थिती काय आहे ते सुद्धा समजून जाईल आणि तुम्हाला कोण्या लेवलवर जायचं आहे ते सुद्धा समजून जाईल. तो क्लास मे बी एक आपल्या सर्वांसाठी टर्निंग पॉइंट क्लास राहील की तिथून सक्सेसफुल होण्याचं किंवा अचिव्हर बनण्याचं जे एक ध्येय आपण सगळ्यांनी मनामध्ये धारण केलेलं आहे त्या अचिव्हरला एक्झॅक्टली कोणत्या गोष्टीची गरज आहे ते ह्या क्लासमध्ये माहित होईल. आणि ते समजल्यानंतर जर तुम्ही अचिव्हर बनत नाही आहे मग हा मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर आता आपण आपलं सेशन क्लोज करू. तर त्याचा टाइम जो आहे नाही का, हा हा. तर रविवारी किंवा शनिवारी सकाळी ठेवा. संध्याकाळी लोक सर्वांना झोप येतात. अच्छा, ठीक आहे, मग रविवारी करू, काही हरकत नाही. तसं सर्वांना विचारून घ्या ना, मी माझा ओपिनियन सांगितलं, बाकी काही नाही. ओके. दिवसभर एक्झर्शन होतं नाही का माणसाचं. हा हा हा. कसा जो वेळ असतो तो सर्वांसाठी म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणतात ना, गोरज मुहूर्त, ब्रह्ममुहूर्त, त्यावर असलेलं थोडं बरं राहिलं असतं. या वयामध्ये काय ध्यानात राहत नाही जेवढं व्हायचं तेवढं, पण सकाळचं थोडं समजतं थोडं थोडं नाही का. बरं, ठीक आहे. ठीक. आणि सकाळी तुम्ही जे सांगितलं अनाहत चक्र, तुम्ही म्हणले हसत हसत भांडणं करा. मिसेसला म्हणलं पाय आता भांडणं सांगितलं करायचे करायचे भांडणं म्हणलं. अच्छा, ते करून पाहतो ना, हसता हसता भांडण करता येते का, करून पाहतो. नाही त्याच्यात मजा नसते ना. अरे त्याच्यात तर भांडण मजा आहे, करून तर पाय कोडा. सर पाहू इतना आता. जोरात जोरात हसा, हाँ स्माइल ठेवा, अमित चेहरा सर पूर्ण इतना ओपन ठेवा, दात आसान पूर्ण दिसले पाहिजे आणि हसून बघा आणि हो आहे मग ते भांडण करा. बरोबर आहे, मजा अमित सर असते लेकिन ये त्याच्यामध्ये. इतना आसान नहीं है सर लेकिन अनाथ गुस्से के समय चक्राविषयी तो भरपूर माहिती सांगितली सर. बोलिए सर. गुस्से में तो सर इतना हाइपर हो जाता है इंसान। और हाँ, सामने वाले के सामने अगर अपन स्माइल भी करते हो तो अपने को सोचता है कि अरे ये तो डिच कर रहा इसको है. कोई हाँ डिस कर रहा है इसको तो
मतलब गुस्सा ही करना नहीं आ रहा है, या फिर इसको कोई रिएक्शन नहीं कर पा रहा, तो फिर वो क्या है, वो अदरवाइज ले लेता सर सामने तो वाला। लेने दीजिए सर हमें। हम्म। हर बार एंगर इशू, क्रोध, हम्म। झगड़े की भावना, चेहरे पे गुस्सा, तनाव, आंखें सनसन गर्म हो रही है, चेहरे पे तनाव दिख रहा है, भुएं खींच रही है, माथा खींच रहा है, कान गर्म हो रहे हैं, हाथों को ऐसा लग रहा है कि किसी को नोच लूं या फिर किसी को दबा दूं या फिर कहीं पे जाके दीवार पे मुक्का मार दूं। ये जो भावनाएं उतर रही है, फ्रस्ट्रेशन की, एंगर की, डिसअपॉइंटमेंट की, सेल्फ रिस्पेक्ट में जब कमी आती है तब जो गुस्सा आता है, ये सारी बातें जो है ना, वैसे अंदर से निकलने के लिए रेडी है, लेकिन वो निकलती नहीं। और वो निकलती कहाँ पे है? फैमिली में, क्लाइंट के ऊपर, बच्चे के ऊपर। वो गुस्सा फूट के बाहर आता है। लेकिन सॉफ्ट कॉर्नर। मुझे बस इतना बोलना है कि जब ये गुस्सा बाहर आ रहा है, एक बार ट्राई करके देखो। लोग बोलते हैं कि मुझे गुस्से पे कंट्रोल नहीं आ रहा, मुझे एंगर पे, एंगर इशू चल रहा है, मुझे जब भी गुस्सा आए तो मेरे हार्ट बीट बढ़ जाती है, शरीर में खून खौलने लगता है, गर्म हो जाता है शरीर, एसिडिटी, फिर उसके बाद अलग अलग बीमारी चलती है। कैसे कंट्रोल करूं? गुस्से में वो वर्ड्स निकल जाते हैं, कैसे कंट्रोल करूं? तो मेरा इतना ही कहना है कि एक बार ये ट्राई करके देखो, जब भी गुस्सा है थोड़ा सा स्माइल करो। और स्माइल करो, हाँ। स्माइल कर करके एक बार बात करके देखो, तुम्हें पता चलेगा कि तुम झगड़ ही नहीं पाओगे, हम्म। तुम गुस्सा कर ही नहीं पाओगे, तुम सामने वाले को टॉर्चर कर ही नहीं पाओगे, तुम्हारे मुंह से ऐसे वर्ड निकलेंगे ही नहीं जिससे सामने वाला आहत हो जाए। हम्म। सिर्फ एक बार स्माइल चेहरे पे रख के देखो, और यही स्माइल को कंटिन्यू करो दिन भर। बिल्कुल सर। यही ये स्माइल को सबसे जब आप मीटिंग्स में जाते हो तब कंटिन्यू करो, हम्म। क्लाइंट के साथ मिलते हो तब कंटिन्यू करो, फैमिली के साथ मिलते हो तब कंटिन्यू करो। सिर्फ स्माइल के साथ वेलकम करना शुरू करो, स्माइल के साथ ही शब्द शुरू करो। सामने वाला गुस्से में भी आएगा ना तो आपकी स्माइल देख के रुक जाएगा थोड़ा सा, क्योंकि बोलूं कि नहीं बोलूं इस आदमी को, कि खुशी में दिख रहा है। और हंसना शुरू कर दो, तो सामने वाले को हंसना ही पड़ेगा, वो गुस्से में कैसे ग्रीट करेगा? और करने भी गया तो भी इतना और स्माइल बढ़ा दो कि अब वो कंफ्यूजन में आ जाए कि भाई सच में झगड़ा करूं कि नहीं करूं, सच में बोलूं कि नहीं बोलूं। हम्म। और बोल भी दे, और आपके अंदर से गुस्सा बाहर निकलने को, फूटने को है, तब भी हंस दो। तो सामने वाला बोलेगा कि भाई इसको तो कोई फर्क पड़ा नहीं, तो मतलब हमारी एनर्जी तो वेस्ट हो गई। अब वो निकल जाएगा, हम्म। क्योंकि रिएक्शन आएगा तभी उसको मजा आएगा ना सामने वाले को। बराबर। रिएक्शन ही नहीं आई भाई तो फिर क्या मतलब, और ऊपर में हंस रहा है। हम्म। तो क्या हो जाएगा कि वो एनर्जी की लिंक टूट जाएगी। जैसे ही एनर्जी की लिंक टूटेगी, आपकी एनर्जी बचेगी, हम्म। आपकी पॉजिटिविटी बचेगी। पूरा दिन भी बच जाता सर एक बार। क्या है, गुस्सा अगर हो गया ना मॉर्निंग में, तो हाँ, पूरा दिन अपन वैसे ही चिड़चिड़ चिड़चिड़ करते रहते हैं। ये और ये काउंटर पार्ट है, ये सीखने पड़ेंगे हमें। और सबसे ज्यादा सर ये है ना, आजकल है ना, ट्रैफिक में होता है एक्चुअली, जब अपन गाड़ी चलाते हैं ना, हाँ तो हाँ कोई हाँ भी हाँ उल्टा सीधा व्यक्ति आ जाता है सामने, डाल देता है, सिग्नल को क्रॉस कर देता है। कभी मतलब ओवरटेक कर लेता है उल्टे सीधे तरीके से, हॉर्न बजा देता था, बिना वजह हॉर्न बजाता है, मतलब ट्रैफिक में हम खड़े हाँ हैं, हाँ। पीछे वाला हॉर्न बजा रहा है, अरे भैया दो एक सेकंड के लिए नहीं रुकते लोग। एक्चुअली तो वो जो कर रहे उनके हिसाब से ठीक है, लेकिन जब मैं अनाथ चक्र की बात कर रहा हूँ, जब मैं सेल्फ केयर, सेल्फ लव की बात कर रहा हूँ, तब हमें ये देखना पड़ेगा कि जो गुस्सा हम कर रहे हैं, जो चिड़चिड़ हमें हो रही है, उससे क्या हो रहा है। सबसे पहला बात, खून गर्म हो रहा है। राइट। जब खून गर्म होता है तब प्रोटीन जलता है। जब प्रोटीन जलता है तो उसके क्लॉट बनते हैं। जब क्लॉट बनते हैं, अगर वो क्लॉट तुम्हारे नसों में पहले से कहीं पे अगर कोलेस्ट्रॉल जैसे नसों में फंसा हुआ है, थोड़ा सा उसके ऊपर वैक्स की लेयर चढ़ चुकी है, आमाहा, AMHA, आमाहा बोलते हैं उसे, आमाहा अगर बढ़ चुका है, तो इसका मतलब है कि निगेटिव कोलेस्ट्रॉल या फिर निगेटिव विश जिसे बोलते हैं ना, निगेटिविटी की एक लेयर हमारे स्किन के अंदर, स्किन के नहीं, नसों के अंदर बन चुकी है। वो जैसे ही इस क्लॉटेड प्रोटीन्स के टच में आएगी, उसे वो पकड़ लेगी। और जो निगेटिविटी थी, जो निगेटिव सेल्स थे, उसके लिए खाना मिल चुका है अब प्रोटीन्स के रूप में। अब उसे खाएगा, उसे डेवलप करेगा।
अब वो क्लॉट्स का कन्वर्जन होगा, अ, उसे क्या बोलेंगे ब्लॉकेज हम, ब्लॉकेज ब्लॉक के ब्लॉकेज। रूप में, या फिर वो डैमेज सेल का वहां पे एक सिस्ट बनना हम्म शुरू हो जाएगा। हम्म। अभी सिस्ट का डेवलपमेंट होगा कैंसर के रूप में, अल्सर के रूप में। जब गुस्सा होता है तो पेट के अंदर बबल्स फॉर्मेशन होते हैं एसिड के। ये बबल्स अंदर की स्किन को जलाते हैं, वहां पे अल्सर क्रिएट होता है। हम्म जैसे ही अल्सर क्रिएट होगा, आपको खाना खाना नहीं होगा, हजम नहीं होगा, पेट में एसिडिटी बढ़ेगी, पित्त बढ़ेगा, स्किन के ऊपर रैशेस बढ़ेंगे। जब पित्त बढ़ेगा, खून गर्म होगा, तो अपने आप ही जो स्किन है ना, ये ब्लैक होनी शुरू हो जाएगी। गुस्से वाले लोगों का माथा देखिए और आंखें देखिए, हमेशा काले रहेंगे। अगर मेरी हम्म बात, मेरा जो ऑब्जर्वेशन है गलत होगा, तो आप हर किसी उस व्यक्ति से बात कीजिए जिसका माथा काला पड़ चुका है, ये काला हो चुका है, यहाँ पे एकदम अंदर में काला हो चुका है। डार्क सर्कल। उसे बोलिए कि आपको गुस्सा कितना आता है। झगड़ा करता नहीं करता वो बात की बात है, उसकी इमोशंस को देखिए। वो हर बार यही बोलेगा कि इमोशन सही नहीं है, गुस्सा आता है, एंगर इशू है, लेकिन मैं शो नहीं करता तो यहाँ से निकल रहा है बाहर। हम्म उस व्यक्ति को मूड होगा ही होगा। गर्मी निकलेगी कहाँ से शरीर से बाहर? कुछ तो रास्ता चाहिए। यंग बच्चों में ये पूरी की पूरी स्किन खराब हो जाएगी फुंसी आने की वजह से। आप उसे देखेंगे, इमोशन दबे हुए, एंगर दबा हुआ है, पेट खराब हो चुका है। पेट खराब होने की वजह से पूरे स्किन इन्फेक्शन हो चुका है। ये सारे के सारे बातें एंगर से शुरू होती है, सिर्फ गुस्सा करने से। हमारे चेहरे पे बहुत सारे छोटे छोटे पार्ट्स होते हैं। जब हम गुस्सा करते हैं तो देखिए, ऐसा चेहरा हो गया, आ गया ये सब, नाक चिढ़ चुकी, स्किन आ गई, गुस्सा आ गया, आंखें तन चुकी, कान गर्म हो गए, पूरा का पूरा बॉडी, ये जो पार्ट है ना, ये एक्टिव हो गया है। और इसका सीधा कनेक्शन यहाँ पर है। जब हम स्माइल करते हैं तो स्माइल में सिर्फ हल्की सी हल्के से आंखों में मुंह, मतलब ज्यादा से ज्यादा स्किन जो है ना हमारी बच चुकी है। तो इस पॉइंट को भी ध्यान में रखना है कि ये जो ट्रिगर पॉइंट होते हैं ना, ये मैक्सिमम कहाँ पे एक्टिवेट हो रहे हैं। गुस्से में एक्टिवेट हो रहे होंगे तो सब यहाँ की सिस्टम उस तरीके से काम करेगी। हार्ट में ब्लॉकेजेस आता है जब गुस्सा बढ़ता है। किडनी के ऊपर प्रेशर आता है जब गुस्सा बढ़ता है, क्योंकि वो ब्लड में जो क्लॉट हो गए उसको फिल्टर भी तो करना है ना अब। बराबर। लिवर पे प्रॉब्लम बढ़ चुका है, क्यों? क्योंकि एसिड फ्लो हो चुका है शरीर में। जैसे ही एसिड फ्लो हो गया, अब उसे साफ करने का काम लिवर करना शुरू कर दिया, तो लिवर भी बेमतलब के काम में लग गया। हार्ट भी बेमतलब के काम में लग गया। किडनी भी जो जरूरत नहीं उसके काम में लग गया। शरीर में नसों में अंदर में सेल्स डैमेज हो रहे, सेल्स फट गए, अब पूरी बॉडी उसमें लग गई। मतलब मैक्सिमम हमारी ऑरा गुस्से के समय पे इसको हील करने में लग चुकी है। हम्म और हीलिंग होगा, कितने बार हीलिंग होगा? एक बार होगा, दो बार होगा, 10 बार होगा। एक बार अगर शरीर ने एटो इम्यून के रूप में इसको पकड़ लिया, तो अब एटो इम्यून डिसीज शुरू हो जाएंगे। जब एटो इम्यून डिसीज होंगे, तब और प्रॉब्लम बढ़ेगी। इसीलिए हमें हमारी एनर्जी को चेंज करना है, क्योंकि हम थॉट को, हमारे एंगर को, इसको एकदम डायरेक्टली चेंज नहीं कर सकते। जैसे ही ऊर्जा चेंज होगी, अपने आप हर चीज में चेंजेस आएगा। लेकिन इसके साथ साथ अगर हम कुछ प्रैक्टिकल भी साथ साथ करते हैं, तो इसका इसका रियलाइजेशन स्ट्रांग हो जाता है। झगड़े में हंस के देखो, ट्रैफिक में हंस के देखो, किसी ने गाड़ी बीच में लाई, उसको स्माइल देके देखो। हम्म। गुस्सा तो करती है ना हर बार, स्माइल देके देखो। राइट। जो हमने आज तक किया है, उससे अगर हमारे जीवन में पॉजिटिव इम्पैक्ट, पॉजिटिव इफेक्ट नहीं आए, तो अब हमें उससे उल्टा करके भी देखना पड़ेगा एक बार। हंस के बराबर। देखो, हंस हंस के खाना खा के देखो, हफ्ते भर कॉमेडी शो लगाओ टीवी पे, वो भी हंस रहे, तुम भी हंस रहे, और हंस हंस के खाना खाओ।
देखिए, पेट में, लिवर में, इंसुलिन में क्या चेंजेस आता है। पॉजिटिव चेंजेस दिखेगा, 100% दिखेगा। उस खाने को लव 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 लविंग एनर्जी दे दे के देखो एक बार। एक बार ऐसा कीजिए, एक गिलास पानी बनाइए, एक एक लोटा भर पानी बनाइए, बहुत सारा लविंग एनर्जी डालिए उसके अंदर, बहुत सारी ब्लेसिंग्स डालिए। और अपने घर में अपने माँ को, अपने पत्नी को बोलिए कि जब तुम सब्जी बनाओगे, जब कुकर लगाओगे, जब तुम क्या बोलते हैं, आटा ये गूंदोगे, उस समय ये वाला पानी यूज कीजिए। एक आध महीना करके देखिए क्या चेंज आता है। एक आध महीना शक्कर को लीजिए अपने हाथ में, लीजिए बहुत सारी ब्लेसिंग्स, शक्कर के डब्बे में डाल दीजिए। एक आध दिन नमक लीजिए हाथ में, दीजिए ब्लेसिंग्स, लव यू बोलिए, इंटेंशन डालिए, आर्कएंजल राफेल को बुलाइए, बोलिए कि मैं आपको बुला रहा हूँ, आपकी एनर्जी मैं नमक में डाल रहा हूँ। ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू, लव यू, लव यू, लव यू, थैंक यू सो मच, आपने बचपन से आज तक हमें जिंदा रखने के लिए, टेस्ट देने के लिए। लेकिन आज हमारी बीपी अप डाउन हो रही है, हमें नमक से एलर्जी हो रही है। प्लीज ब्लेस कीजिए इस नमक को, ताकि हमारा सबका स्वास्थ्य अच्छा रहे। डाल दीजिए नमक के डब्बे में। अगले दिन एक आध दिन चावल को लीजिए, गेहूं को लीजिए, आटे को लीजिए, अ, दाल को लीजिए, ब्लेस कीजिए, डाल दीजिए डब्बे में। और उन सबके साथ अपना इंटेंशन जोड़ के रखिए कि मैं डेली बेस पे जो मेडिटेशन कर रहा हूँ, मेरी ऑरा जितनी बढ़ रही है, जहां जहां पे मैंने अपने कनेक्शन स्थापित करके रखे हैं, वो सारी चीजें अपने आप चार्ज हो रही है, क्योंकि वो आपके एनर्जी फील्ड से कनेक्टेड है। तो हर चीज चार्ज हो रही है। महीना भर करके देखिए, एक महीने के बाद घर के फैमिली में जो बीमारियां चल रही है, जो झगड़े चल रही है, जो माइंड का स्टेटस डिस्टर्ब हो चुका है, पॉजिटिविटी में कमी आ रही है, लविंगनेस में कमी आ रही है, आप थोड़ा सा चेक करके देखिए महीने भर के बाद रिजल्ट क्या आएंगे। ये होगा। बस आपको कमांड डाल के रखनी है कि मैं अपनी ऊर्जा को इन सभी चीजों के साथ कनेक्ट करके रखता हूँ, और जब जब मैं मेडिटेशन करूंगा, मेरी ऊर्जा हायर लेवल पे जाएगी, ये सारी चीजें अपने आप चार्ज होगी। आज तक तो हमने गुस्सा करके देख लिया है ना, किचन में झगड़ा करके देख लिया है। जब गुस्सा हो चुका है, तो ऐसे कैसे रहेगा कि किचन की वस्तु आपकी एनर्जी से अस्पर्शित रहेगी। वो तो टच में आ चुकी है, सारी चीजों ने आपका गुस्सा देख लिया है। अब हमें क्या करना है, अब उसके जगह पे ब्लेसिंग्स, लविंग एनर्जी फ्लो करनी है घर के हर एक कोने में। फिर देखिए घर का ऑरा कैसे बनता है। घर के लोगों को आपको सिखाना नहीं पड़ेगा, अपने आप वो ऊर्जा आपके द्वारा काम करेगी, क्योंकि आपकी इंटेंशन कनेक्टेड है कि जब जब मैं मेडिटेशन करूंगा, तब तब मेरे घर की सारी चीजें चार्ज होगी अपने आप। अब बताइए, अब आप मेडिटेशन करना छोड़ नहीं पाओगे, करना ही पड़ेगा। और आप घर के बाहर भी होगे ना, वहां से भी आप ब्लेसिंग्स भेजोगे अपने घर पे। मैं यहाँ पे मेडिटेशन कर रहा हूँ, लेकिन मेरा पूरा घर प्रोटेक्शन में है, मेरे घर के सभी लोग प्रोटेक्शन में है, मेरे घर के आटा चावल दाल सब पॉजिटिव एनर्जी से ब्लेस हो रहे हैं। या फिर आपके बच्चे आपसे दूर जा चुके हैं, आप यहाँ से उधर इंटेंशन भेजो कि वो सुरक्षित है, उनके ऊपर ब्लेसिंग्स जा रही है। वो जो खाना पीना खा रहे हैं, उन उसके ऊपर मेरी ब्लेसिंग्स जा रही है। देखिए वो वहां पे भी ठीक रहेंगे। आप घर से बाहर है तब भी आपका घर ठीक रहेगा। ब्लेसिंग्स छोड़ते रहिए, कनेक्शन स्थापित करते रहिए। और जिनके साथ निगेटिव कनेक्शन हो चुके हैं, आपको ऐसा लग रहा है कि ये लोग मेरी ऊर्जा खाते हैं, उनसे के साथ कनेक्शन तोड़ दीजिए। बस, हो गया। चलिए आगे निकलते जा रहा है। यस, बहुत थँक यू अच्छा सर. बताया सर आपने, बहुत अच्छा बताया सर आपने ये। राघव भरपूर थैंक यू सो सांगितलं. मच। निंबाळकर रागाने सर रह गए आरावसून सर। सांगितलं. सर थँक यू. निंबाळकर सर का बोलना रह गया ना सर, हाँ 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 उनके हाँ। विचार रह गए। निंबाड़कर सर, गुड मॉर्निंग। हाँ हाँ। गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर। सॉरी, आज थोडासा लेट जॉईन झालं. बरं,
सकाळी उठलो वेळेवर. म्हटलं थोडासा जरा आळस वाटत होता की ठीक आहे 5-10 मिनिटं हे करू. ते 5-10 मिनिटं म्हणता म्हणता ते 6 कसे वाजले समजलंच नाही. मला वाटलं आपण 5 मिनिटच झोपलोय का. ते घड्याळ पाहिल्याबरोबर ते 5:59 झालेले होते. अच्छा. नंतर बसलो, चालू साखर केलं. झोप असते ही. परत हो, साखर झोप अशीच झाली. म्हणजे रात्रीची ती 4-5 तासाची तेवढी नव्हती जी सकाळची झाली 1-1.25 तासात एकदम. आणि परंतु त्याच्यानंतर मग ते हातपाय धुवेपर्यंत थोडस आपलं मणिपूर चक्रापर्यंत आलेले आहेत तुम्ही. हम्म. पण तर म्हटलं नाही आपल्याला करायचंच आहे. मग मी अगदी सुरुवातीपासून एनर्जी इव्होक करण्यापासून सुरुवात केली आणि मला एक जाणवलं की आपण पटकन ते कनेक्ट झालेलो आहोत. खरं वा. एनर्जी येऊन राहिलेली आहे. आणि त्याच्यानंतर सगळे जे जे आपल्या इन्स्ट्रक्शन होतात त्या सर्व मी स्वतःला देऊन राहिलेलो होतो. हम्म. चालेल. आणि त्याच्याबरोबर आलो. त्यानंतर अगदी नॉर्मलाईज आणि महत्वाचं म्हणजे की जो वेळ लागायचा रोज कनेक्ट व्हायला तो आज मला लागला नाही. पटापट पटापट चक्रावर येत गेलो. हम्म. नंतर हळूहळू ते सहस्रार चक्रापर्यंत अगदी छान हे झालं. सहस्रार चक्रानंतर जेव्हा आपण ती एनर्जी रिलीज करतो तर त्यावेळेस असं वाटलं की काहीतरी बाहेर पडून राहिलेलं आहे, निघून राहिलेलं आहे. आणि एकदम रिलॅक्स मध्ये सुरुवातीला जो आधी मला पेन वगैरे व्हायचा तो पेन आता निघून गेलेला आहे. विशेषतः मणिपूर चक्रावर मला पेन जाणवायचे ते आता जाणवत नाहीये ते. आणि दुसरं एक की सहस्रार चक्र वर हे करत असताना मला एक जाणवलं की असं माझ्या साईडने एक गाईचं पिल्लू चाललेलं आहे वा. आणि निघून जा. म्हणजे हा आता मला अनुभव 2-3 वेळा आला की साधारणतः सहस्रार चक्रावर असताना गाईचं मला हे दिसते का. आणि त्यानंतर बऱ्याचदा असं होतं की असं आता ते एक्झॅक्टली कोणते एंजल्स असतील काय असतील ते माहित नाही किंवा त्याच्याबद्दल माहित. पण बरेचदा हम्म. कोणतरी आपल्यासोबत आहे बा आहे. आणि चालू आहेत याची जाणीव होते. खूप छान झालं, रिलॅक्स मध्ये वाटून राहिलं. आणि हे थोडा वेळाचं मेडिटेशन झालं माझ्यासाठी पण खूप छान फिलिंग, फ्रेश फिलिंग आहे त्याला. वा. थँक्यू थँक्यू. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप ब्लेसिंग्स. ब्लेस गॉड यू. ब्लेस ऑल ऑफ यू. ब्लेस यू, ब्लेस यू. Thank you. Lots Thank of you. love and gratitude. Lots of love and gratitude. Lots of love and gratitude. Thank you. ब्लेस यू. Thank you so much. Thank you. ब्लेस थँक्यू Thank you. सर. Thank ऑल ऑफ यू. you. ब्लेस यू. लॉट्स ऑफ Thank you, ब्लेसिंग्स. sir. Thank लॉट्स you. ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ लव्ह. ब्लेस यू ऑल. Bless you. चला, Bless आजचं सेशन आपण क्लोज करू you. विथ लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स.